हाय नमस्ते, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे ना 7:15 वाजलेत बघा. तर माझे कपडे, भांडी, देवपूजा सगळं आवरलं आहे आणि आज ना लवकर उठले होते 5 वाजता. तर आज ना ते वारकरी मामा, मावशी, ताई ते आले सगळेजण. तर त्यांच्यासाठी आता स्वयंपाक वगैरे बनवायला घ्यायचा आहे. तर म्हणलं तुमच्यासोबत ना थोडंसं शेअर करूया. तर सकाळ सकाळी पाऊस येत होता असं रिमझिम रिमझिम. तर कपडे भांडी सगळं आवरलं. तर बाहेर ना ते सगळेजण आलेले आहेत. तर चला आपलं माऊली बाळाचं पण सगळं आवरलं आहे, आंघोळ वगैरे आवरलं आहे. आणि अक्षू म्हणलं ना तर एकटीच पारोशी दिलेले. आता तिला पण आंघोळीला पाणी द्यायचं. तोपर्यंत ना इकडे मी दूध गरम करायला ठेवले. आता मला चहा बनवायचा आहे. तोपर्यंत आत्याने पण थोडा चहा बनवला आहे आणि अजून थोडासा बनवावा म्हणलं. आणि नाहीतर काहीतरी आता पोहे वगैरे बनवून काहीतरी नाश्त्यासाठी पण ते पण बनवावं म्हणलं. सकाळी बघा लवकर उठले होते. असं झालं होतं की आणि आता चहा तर बनवलाय आत्याने. आत्या म्हणतात आता नाश्त्यासाठी काय बनवायचं. तर बघू आता पोहे वगैरे बनवूया काहीतरी. आणि असं झालं होतं बघा सकाळी एकदा असं मला वाटलं की आता मी 5चा ना गजर लावला होता. असं वाटलं जाग येते का नाही, जाग येते का नाही. तर 5 वाजता बरोबर जाग आली. आणि त्याच्या अगोदर थोड्या वेळ जाग आली ती बघा. आता मला वाटलं 5 काय वाजले नसत्या तर थोड्या वेळ झोपा. तर असं बघा सकाळची फाटाची खरं सांगते खूप छान झोप असते. अगदी साखर झोप असते. अजिबात उठू वाटत नाही, काय नाही. मग ना परत बघा लगेच ना 5चा गजर झाला की लगेच उठून बसलं. तर बापूने अगोदरच रात्री सीटरचं बटन टाकलं होतं. तर म्हणलं चला आता पटकन अगोदर आंघोळ वगैरे करून घेतली. परत शेळीचं झाडून वगैरे पण बापूनेच काढलं होतं. तर आज ना माऊलीच्या पप्पांनी पण मला मदत केली कामाला. ते पण लवकर उठले होते. तर चला आता स्वयंपाक वगैरे बनवते. आणि आमच्या ननंदबाईला पण मी बोलवले. ननंदबाईसुद्धा येणार आहेत मला स्वयंपाक मदत करायला, स्वयंपाक वगैरे करू लागायला. सकाळी सकाळी देवपूजा केली पण फुलं वगैरे काय वाहिली नाहीत. आणि फुलाच्या झाडाकडे काही जायला वेळच नाही मिळाला. लहान मोठ्याच्या पाया पडावंच लागत काय असं नाही समजून चालायचं. एकमेकाच्या पाया पडावंच लागत आहे का नाही. बसायचं ह्या आजोबाच्या पडकी माऊली ह्या आजोबांच्या पाया पडला का? आता पाया वगैरे पडून झाला तोपर्यंत आत्यांनी चहा बनवला होता. तर मग मी लगेच ना पोहे बनवायला घेतलं तर त्या मावशींनी ना तोपर्यंत मला सगळं कोथिंबीर, कांदा, टोमॅटो सगळं चिरून दिलं होतं. आणि आता बघा वांगी आणि कारलं वगैरे चिरायला घेतलं. तर आल्या ना इतकी मदत असते बघा. तोपर्यंत एक शेजारच्या ताई आले होते, त्यांचा ब्लाऊज शिवायचा होता. त्यांचं पण बोलणं चालू होतं. आणि ह्या मावशींनी बघा तोपर्यंत कारली, वांगी असं चिरून घेतलं होतं. तर पटपट उरकायचं होतं. आणि अजून तिघी चौघी ना महागच होत्या बायका. आणि ह्या बघा पुढं आल्या होत्या. आणि म्हणजे की थोडंसं असं आगमागं होतं त्यांचं. तर पुढं आले होते. आलं की बघा लगेच चहा वगैरे घेतला की लगेच स्वयंपाक बनवायला मदत करत असते. आले ना अजिबात बसत नाही. आता मला तर इतकं वाईट वाटतं बघा. इतकं दमून येतात ना अजिबात. असं एवढा प्रवास लांबचा करून चालून इतकं थकल्यासारखं होतं बघा. तरी पण अजिबात त्यांना अजिबात असलं काही जाणवत नाही. आले ना लगेच स्वयंपाक बनवायला मदत करू लागते. आता आमचे दोघींचं मिळून ना स्वयंपाक बनवायला चालू होतं. आता वांगं आणि ना आता म्हणलं पटकन त्या मावशी म्हणून त्या गॅसला आपण एक भाजी टाकून घेऊया आणि शेगडीवरती ठेवूया. आता इकडे आमचं वांग्याला फोडणी द्यायचं चालू होतं. आता मी म्हणलं आपली पद्धत थोडं साईडला ठेवूया, तर त्यांच्याच पद्धतीनं बनवूया. तर ते म्हणत होते की मी असं बनवूयात तसं बनवूयात बघा. त्यांच्याच पद्धतीनं आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर सगळं पेस्ट करून घेतलं होतं. एक कांदा आणि खोबरं सुद्धा मी भाजून त्याचं पेस्ट करून घेतलं. आता जास्त ह्याचं काही व्हिडिओ शूट केलं नाही बरं का. आणि आज सकाळपासून असं रिमझिम पाऊस चालू होता. कडीपत्ता वगैरे आमच्या झाडाचा तोडला होता. आणि सकाळी सकाळी एक वेगळाच आनंद होता बघा. ही म्हणतात ना काय तसं खूप छान वाटतं. असं वाटतं की आपली म्हणजे की एकदम पाहुणे आलेत असं काही नाही बरं का. आता ह्यांचं ना घरी वगैरे गेलं ना त्यांच्यात तर ते आम्हाला सारखं फोन वगैरे करत असतात, बोलत असतात. आणि आता बरेच जसं माझं लग्न झालं ना तसं त्यांची आमची ओळख आहे. आणि मला पण ना चांगलंच ओळखतात आणि फोनवरती वगैरे बोलतात.
असं पण फोन वगैरे करते सहज कधी पण त्यांना आठवण वगैरे आली तर आम्ही सुद्धा ना करत असतो. तर खूप छान यांचा स्वभाव आहे बघा. आता प्रत्येकच वर्षी ना आवर्जून आमच्या घरी येत असते ते. आल्या ना आता स्वयंपाक आणि त्यांच्या पण घरी बघा आम्हाला बोलवण्याचा इतका प्रयत्न करतात, कधी येत आहे, काय येत आहे, कसं सारखं ना असं बोलवत असतात. खूप छान वाटलं बघा सकाळपासून ना. आता माहीत नाही आणि ते बघा सगळ्या मावशीना, मामा, मावशी सगळेजण माझे व्हिडिओ बघत असते. त्यांना पण खूप छान वाटतं व्हिडिओ वगैरे बघून. त्यांच्या घरचे सुद्धा बघत असते. त्यांना पण खूप छान वाटतं. आता लगेच ना आपलं वांग्याला फोडणी देऊन आपलं शेगडीवरती ठेवलं तर लगेच ना ह्यांनी कारलं परतायला घेतलं. तर म्हणलं आपण भरून देऊया आणि भरलं वांगं मस्त बनवलं. तर आमचं भाज्या होत्यात का नाही तोपर्यंत आमच्या नणंदबाई पण आल्या होत्या सकाळी तर त्यांनी पण असं मस्त भाकरी बनवायला घेतलं. आता बघा आमचं थोडंसं नणंद भावजाईचं थोडंसं मैत्रीचं असं नाते ना, मी लगेच फोन केला ना बोलवलं की लगेच येत असते. आता आमचं तसं पण काही नाही बरं का. आणि मग आलं ना लगेच कामाला मला मदत करू लागते. काही पण असो कधी पण असं बोलवलं तर लगेच येतात. आणि आता बघा खूप छान असं स्वयंपाक वगैरे आपला झाला होता. आता जेवणाचा वेळ झाला होता 11 सव्वा 11 वाजले होते. तर म्हणलं आता ना सगळ्यांना जेवण वगैरे जेवण वगैरे करायला बोलवलं होतं. असं म्हणतात ना साधू संत ये घरी तोसी दिवाळी दसरा असं म्हणतात ना, तेच म्हणणं आज बरोबर झालं. आमच्या सासूबाई तर बघा आत्या तर एवढ्या आनंद होत्या ना, आत्या तर खूप छान वाटत होतं आत्यांना. आता वारकरी नेहमी जात असतात ना त्यावेळेस आत्यांच्या डोळ्यात कधी कधी पाणी पण येते. असं इतकं वाईट वाटतं आणि इतकं छान वाटतं ना. हसून खेळून गप्पा गोष्टी करत आता त्यांचं ना पापड भाजायला चालू होतं आमच्या नणंदबाईचं भाकरी. भरपूर साऱ्या भाकरी ना एक ना एक सगळ्या भाकरी त्यांनीच बनवल्या. गेल्या वेळेस पण तसंच झालं होतं, त्यांनीच बनवल्या होत्या भाकरी. आणि आता ते जायचं म्हणलं ना इतकं मला तर असं वाटतं की अजून थोड्या वेळ थांबा, अजून थोड्या वेळ थांबा असं म्हणत असते मी त्यांना. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे मन 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 हा हा पुण्यराशी नमस्कार राशी ज्ञानेश्वराशी दलकावती हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय, श्री संत कै महपति महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. पंढरनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, वाढलं ग ताडे. खूप छान जेवण वगैरे गप्पा गोष्टी झाल्या. आता त्याच्यानंतर बघा आमच्या जाऊबाईच्यात आलो होतो. तर त्यांच्यात ना चहा वगैरे पहिलं बोलवलं होतं त्यांना सगळ्यांनाच सगळ्याच वारकऱ्यांना. तर त्यांची इच्छा पण नव्हती बघा चहा वगैरे प्यायचं तरी पण आले होते कारण जेवण वगैरे झालं होतं अगोदर. तिथं ना सगळेजण आता मी पण आले होते त्यांच्याबरोबर. सगळ्यांचं चहा बोलणं वगैरे झालं, गप्पा गोष्टी थोड्याशा झाल्या आणि लगेच इकडं ना आमच्या जावाजावांचं थोडंसं बोलणं चालू होतं. तर चहा बनवत होते ना त्या थोडंसं ना बोलणं चालू होतं साड्यांसाठी. तर साड्या बघा दोघी जावाजावांनी एकसारख्या मॅचिंग घातल्या होत्या. तिथून आलो तर लगेच त्यांची निघायची तयारी झाली. तर परत त्यांना पुढच्या बाजूच्या गावात जायचं आहे. त्याच्यामुळं ना आता पावसाचं काही वातावरण सांगता येत नाही त्याच्यामुळे ते लगेच निघाले होते. त्यात ना एक मावशीची तब्येत सकाळी बरी नव्हती बघा. ती आल्यापासून ना झोपलेच होते. त्यांना ना माऊलीच्या पप्पांनी सकाळी सकाळी एक गोळी दिली होती. तर त्यांना थोडंसं बरं वाटलं ते पण निघाले होते. तर बापू म्हणत होते मी सोडतो त्यांना, तुम्हाला थांबा आजचे दिवस. तर नाही त्यांनी निघालेच लगी. तर बघा आता सगळेजण जात होते ना त्यांच्या सोबतचे त्यामुळे त्यांना पण जावंसं वाटलं. तर वारकरी बघा घरी आल्यानंतर ना एक वेगळाच आनंद असतो. खूप छान छान वगैरे असं वाटलं. आता त्या मावशींची बघा प्रत्येक वेळेस आल्या आल्या एकदा गळा भेट पाया पडायचं, परत जाताना एकदा गळा भेट आणि पाया पडायचं, सगळ्यांचं एकामेकांचं पाया पडायचं. आणि अजिबात बघा छोटं असो किंवा मोठं असो असं काही त्यांच्याकडं नाही बरं का. तर ते सुद्धा सगळ्यांच्या पाया पडतात आणि आम्ही त्यांच्या पाया पडत ते सुद्धा आमच्या पाया पडतात असं असते. तर बघा असं ना आणि परत एकदा गळा भेट वगैरे झाली आणि थोडंसं बघा आम्ही सगळ्यांनी ना फोटोशूट वगैरे केलं तर आठवण असते. आता ह्या वर्षी गेलं तर पुढच्या वर्षीच येते. थोडंसं ना फोटोशूट वगैरे केलं तर खूप छान वाटलं. आता निघाली होती ना
तर खूप वाईट वाटत होतं. त्याच्यानंतर बघा आमच्या भाचीबाई नणंदबाई होत्या, त्यांच्यासाठी मस्त चहा वगैरे बनवला. तर त्या पण ते गेल्यानंतर बघा बराच वेळ बसलो होतो आम्ही, गप्पा गोष्टी वगैरे झाल्या. तर आज माऊली काय शाळेत गेला नव्हता आणि माझ्यासाठी ना आत्यांसाठी ना कोरा चहा बनवला होता आणि त्यांच्यासाठी ना दुधाचा. तर आमच्या सगळ्यांचं बघा असं बोलत बोलत ना असं मस्त चहा प्यायचं चालू आहे. आणि त्याच्यामध्ये ना रिमझिम पाऊस होता, रिमझिम पाऊस पण सुरू होता. तर आजचा दिवस खूप छान गेला. तुम्हाला पण कसा वाटला नक्की. आता संध्याकाळचे ना 8 वाजे दिवस ना कसा गेला हे काही कळलंच नाही. पहाटे 5 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ना माझी कामं चालू होती. तर आता संध्याकाळचे 7 वाजले, दिवसभर नणंदबाई वगैरे होते तर त्या 6 वाजता गेल्या. आणि तिथून बघा कपडे भांडे वगैरे सॉरी कपडे वगैरे आत टाकायचं, भांडे वगैरे भरपूर अशी कामं होती. ती सगळी कामं आवरून घेतलं, झाडून वगैरे काढायचं. आणि सकाळपासून इतका रिमझिम रिमझिम पाऊस होता ना काय सांगायलाच नको. आणि दिवाबत्ती वगैरे करून घेतलं. आणि आज माऊलीच्या पप्पांना दुपारी उशिरा गेलेत बघा. दुपारी 2-2:30 वाजता गेले, त्याच्यामुळे ना अजून आत्ता आले नाही तर. आणि सकाळचाच ना थोडासा स्वयंपाक शिल्लक राहिलाय बघा. आता म्हणलं नुसता भात बनवले, वरण वगैरे. आणि सकाळचं ना थोडंसं बघा कारलं वगैरे राहिलेलं आणि आमच्या चुलत सासूबाईनं वगैरे दिलं. परत आता ना थोडंसं राहिले. आणि कायचं आता म्हणजे की आता स्वयंपाक काय बनवावं लागला नाही, पण फक्त भात बनवलेला आहे. म्हणलं पोरांसाठी भात बनवावं, वरण, कारलं, परत वांगं थोडंसं राहिलेलं आणि गवार पण थोडीशी अगदी राहिलेली आणि 2-3 भाकरी. आणि म्हणलं आता तेच होईल. भात थोडासा बनवला तर स्वयंपाकाला काही जास्त काही स्वयंपाक नव्हता बनवायचा. आणि बघा सगळेजण होते ना दिवसभर, एवढं छान वाटलं, इतकं करमलं ना, खरं सांगते खूप छान वाटलं. एवढा आनंद ना कुठं सुद्धा नसतो इतका. वारकऱ्यांमध्ये बघा खूप सारा आनंद असतो. दिवसभर इतकं छान वाटलं बघा. 3-3:30ला ते परत गेले, आता दुसऱ्या गावाला गेलेत, आमच्या बाजूच्या गावाला. आज संध्याकाळी तिथं पालखी वगैरे असते, तिथं कीर्तन भजन वगैरे बरंच काही असते. तर संध्याकाळचं त्यांचं ना जेवण वगैरे तिथंच असते. आणि बघा त्यांना म्हणलं संध्याकाळी 6 वाजता जावा, तर त्यांनी ना आम्हालाच आग्रह केला आहे संध्याकाळी तुम्हीच या. आता माऊलीचे पप्पा तर अजून आले नाहीत आणि त्यांना काय आता उशीर होईल यायला, तर आता काही जाणं होत नाही. एक वेळेस ना मागच्या म्हणजे की 2 वर्षामागं ना मागच्या 1-2 वर्षाच्या पाठीमागं आम्ही गेलो होतो एकदा 2दा. संध्याकाळच्याला बघा मस्त कीर्तन भजन वगैरे असते, खूप छान वाटतं. आणि हे पाऊस ना इतकं 2-3 दिवस ना इतकं त्रास देते बघा, चिखला पाण्याचे बघा इतकं लांबून लांबून आले होते, खूप छान वाटलं. एवढे सगळे वारकरी आता ह्यावेळेस ना जास्त काय नव्हते बरं का. आता ह्यातली फक्त 6-7-8 जण आले होते आणि गेल्या वेळेस ना 15 ते 16 जण आले होते. आता ह्यावेळेस ना पावसामुळे ह्याच्यामुळे इतकं म्हणजे असं हे झाले ना, आले नाही तर जास्त जण. काही काही जणांना निम्यातनं म्हणजे त्यांनी सांगितलं की आमच्या घरी येतात ना प्रत्येक वर्षी ते 3-4 मावशी ना तिथूनच म्हणजे की एस टीने जाऊन दर्शन वगैरे घेऊन तिथूनच परत ते गेले. आणि आता ना माऊलीचा आपले अभ्यास चालले. आज आपली अक्षु आणि माऊली दोघं पण घरीच होते. तर इकडे आपलं अक्षताची मैत्रीण आली आणि अक्षताच्या मैत्रिणीचं आणि तिचं आता जेवण चाललंय. आर्या आली, ती अक्षताने तिला जेवायला बोलवलं होतं. हां, आणि माऊलीचाच कसं झालं माहिती आहे का, शाळेला सुट्टी. शाळेला सुट्टी. हां, 2 दिवस माऊलीनं ना शाळेला सुट्टी घेतलेली. काल पण सुट्टी होती का आणि आज पण सुट्टी. आणि बाहेर म्हणलं तर इकडे बघा सगळीकडनं भरपूर असा अंधार आणि सगळीकडनं बघेल तिकडं कपडे टाकलेले आहेत ना. दिवसभर पाऊस वगैरे येत होता. पावसाने इतका कंटाळा आला ना, नुसतं असं रिमझिम रिमझिम पाऊस येतो. धड मोठा पण येत नाही आणि काय म्हणतात बंद पण होत नाही, असं एकदम रिमझिम सकाळपासून. आणि असल्या वातावरण बघा इतकी थंडी वगैरे वाजायला लागली दिवसभर ना. आज अख्खा दिवस कसा गेला हे तर काही कळलंच नाही, पण खूप छान वाटत होतं. दुपारपासून आता ते गेल्यापासून बघा अजिबात करमन असं झालंय. तर चला आता इथंच व्हिडिओ थांबवते. परत भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.